वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. हाय, तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स या कलरफुल रंगपंचमी एपिसोड मध्ये. आज गंमत अशी आहे की आज रंगपंचमी असून सुद्धा सप्तमी आहे. बोललीस ना नेहमी सारखं काहीतरी न करणार. अथर्व आज आपले टॉप 7 परफॉर्मन्स करणार आहे. मग आहे की नाही सप्तमी? पॉइंट आहे आणि त्याचमुळे आज आपल्याला खूप धमाल येणार आहे, हो की नाही ग? हो, पण त्याआधी आपण सगळ्यांचं स्वागत करायचं का? तर स्वागत करूयात आपल्या गुरूंचं, म्हणजेच आपल्या कोरिओग्राफरचं. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके आपले कुटुंब प्रमुख सचिन काकांचं. आणि आज आपल्या बरोबर रंग खेळायला आपले काही फ्रेंड्स आलेत. शेठ R.N. शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी हायस्कूल पुणे येथून. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. सचिन काका, आजची आपली थीम आहे इंद्रधनुष्य. अरे, त्यांनी सुचवली थी. हो का? सचिन काका, तुम्हाला कशी सुचली ही थीम? याला काही कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आज आपले 7 हिरे आहेत जे परफॉर्म करणार आहेत. दुसरं कारण आज रंगपंचमी आहे. आणि तिसरं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे इंद्रधनुष्य हे आपल्या या वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनच्या पर्वासारखं आहे. कारण जेव्हा पावसाळ्यात सूर्याची कोवळी किरणं जेव्हा पाण्यात मिसळतात ना, तेव्हा आपल्याला इंद्रधनुष्य दिसतो. याचा अर्थ निसर्गाने खेळलेली पहिली रंगपंचमी आहे. तर स्वागत करूयात आपल्या पहिल्या रंगाचं, ताच म्हणजेच तांबड्या रंगाचं, जिची कोरिओग्राफर आहे चेतनाताई. तर स्वागत करूयात जुई बेंखायचं. मागून रात्र धावते, सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा, नामतयाचे काय तयाच्या मनात धरणे नवळे कधी कुणा, क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव. असंभव असंभव असंभव.
रंगपंचमी आवडते का? हो. तू होळीच्या दिवशी काय धमाल करते आम्हाला सांग ना. आमच्या सोसायटीतली सर्व मुलं पूर्ण रंगाने भिजलेलो असतो आणि संध्याकाळी जेव्हा सगळ्यांचं खेळून होतं तेव्हा आम्ही गच्चीवर जाऊन बसतो आणि जो कोणी दिसेल आवरून बाहेर पडलेला त्याच्यावर रंगाने भरलेली बादली तरी फेकतो नाही तर फुगे तरी फेकतो. सचिन काका, तुम्हाला कसं वाटलं हा लाल रंग? डेंजरस. थँक्यू सर. आणि तुम्ही 2 दात पाडलेले आहेत या परफॉर्मन्स करता, ते पाहून खूप बरं वाटलं. जुई, तुम्ही तांबड्या कलरला नक्कीच जस्टिफाय केलेलं आहे. तुमचा ऍटिट्यूड तुम्ही जो पकडलात वगैरे वगैरे सगळं अतिशय सुंदर तुम्ही केलं. टायमिंग तुमचं खूप छान होतं, रिदम तुमचा खूप छान होता. मला फक्त सुरुवातीला थोडी एनर्जी कमी लागली का असं कुठेतरी वाटलं सुरुवातीच्या पॅचला. आणि त्याच्या नंतरचा जो पॅच आला त्यात नक्कीच पहिल्यापेक्षा जास्त एनर्जी होती. पण सुरुवातीची एनर्जी जर थोडी जास्त लागली असती तर त्यानंतरचा पॅच त्याहून वरती गेला असता. इज इक्वल टू हा परफॉर्मन्स थोडासा अजून वरती गेला असता असं मला वाटतं. कारण ऍग्रो जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात ऍग्रेशन असणं फार गरजेचं आहे. कारण ते डेव्हिल आहेत, म्हणजे सर्व नाश करायला आलेले आहेत असा जो फील जो आहे तो जरा थोडासा मला सबड्यूड गेला की काय, तेवढंच एक फक्त छोटं वाटलं मला. बाकी एव्हरीथिंग वॉज ऍब्सोल्युटली ऍज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.